तुम्ही ना चहा चपाती जर खात असाल ना, तर अशा पद्धतीने एकदा चपाती करा. खरंच खूप भारी चहा चपाती लागते. तर चपाती करायची तसं म्हणलं तर पद्धत काय वेगळी नाही बरं का. पण आता घडीला जे आपण तेल लावतो ना, त्याच्याऐवजी तूप लावायचं आणि छान अशी चपाती लाटून घ्यायची. आता चपाती जास्त पातळ पण नाही लाटायची आणि जास्त जाड पण नाही लाटायची. मीडियम आपण जशी रोजची चपाती लाटतो ना, तर तशी लाटून घ्यायची. पण आता इथं थोडंसं शेकण्यामध्ये फरक आहे. तर मी कशी शेकत असते ना, ते तुम्हाला सांगते. तर माझ्या जवळपास थोड्या चपात्या झाल्या होत्या आणि थोड्या आता म्हणजे मी संचितला टिफिनला चपाती केली होती आणि आता नाश्त्यासाठी बनवायला लागली होती. मला तसं जास्त चहा चपाती आवडत नाही. पण संचितला आणि संचितच्या पप्पांना दोघांना मी बनवत असते. तर भरपूर असं तूप लावायचं आणि छान अशी लालसर दोन्ही साईडनी चपाती भाजून घ्यायची. तर बघू शकता चपाती एकदम छान कमी गॅसवर भाजायची चपाती म्हणजे कडक पण होते, लालसर पण होते आणि छान खरपूस अशी भाजली ना, तर चहाबरोबर छान लागते. नंतर अशी तिला धुपटून घ्यायची आणि मस्त अशी चहासोबत गरमागरम खायची. एक नंबर लागते बरं का.